नमस्कार. असाच नेहमी येणारा एक प्रश्न ॲडमिशन घ्यायला येणाऱ्या मुलांकडून असतो की मला गाणी गायला शिकायची आहेत. तर मी सांगते मग की मी डायरेक्ट गाणी नाही शिकवत, तर शास्त्रीय संगीत शिकायला लागेल. मग त्यांचा प्रश्न असतो की मला गाण्यामध्ये करिअर करायचं आहे, शास्त्रीय संगीताच्या मैफिली करायच्या नाही आहेत. तर मग मला काय गरज आहे शास्त्रीय संगीत शिकायची, मला गाणी शिकवा. तर त्याचं उत्तर मी फार छान तुम्हाला आज देत आहे, प्रयत्न करते. की असं असतं ना, तुमचा गळा जेव्हा तयार नसतो ना, तेव्हा तुम्हाला तुमचं गाणं समाधान देत नाही, म्हणून तुम्ही क्लासला येता शिकायला. मग काय येतं, प्रत्येकजण तसं गाणं गातच असतो, पण प्रत्येक जणाला आपला आवाज सॅटिस्फॅक्शन देत नाही. याचं रिझन असतं की गळ्यावरती संगीताचे संस्कार नाही झालेत, त्यामुळे गळा सुरेल नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचंही गाणं स्वतःलाही आवडत नाही आणि इतरांनाही ऐकायला आवडत नाही. मग आता हे संस्कार करण्यासाठी शास्त्रीय संगीत करणं, त्याची कंटिन्युटी असणं, रोज करणं हे अत्यंत आवश्यक असतं. असं रेग्युलर रियाज झाल्यानंतर तुमचा गळा संस्कारित होतो आणि मग तो सुरेल होतो. त्या व्यतिरिक्त स्वरज्ञान आहे, नंतर तालाचा विषय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, तुम्हाला माहिती असेल की मोठमोठाले सिंगर्स आपण ऐकतो ना, लता दीदी ऐकतो, आशाताई ऐकतो, अजून खूप कलाकार आहेत जे लाईटमध्ये काम करतात, सुरेश वाडकरजी आहेत. तर ह्या लोकांनी आयुष्यभर हे लाईट संगीतच गायलेलं आहे, परंतु मग ते गाणीच गायले का आयुष्यभर? मग त्यांनी अभ्यास कशाचा केला असेल, त्यांचे गळे एवढे सुरेल कसे काय? तर त्यांनी लहानपणापासूनच म्हणजे खूप खूप मोठा कालावधी, खूप अनेक वर्ष शास्त्रीय संगीताचाच अभ्यास केला आणि त्यामुळे त्यांचा गळा संस्कारित झाला आणि म्हणून मग त्यांचे आवाज गोड होते किंवा आहेत आणि त्यांनी गायलेलं गाणं आपल्याला आत्म्याला स्पर्श करतं, आपल्याला ऐकायला आवडतं. तर हे त्याचं प्रमुख कारण आहे की तुमचा गळा तयार करणं, संस्कारित करणं गरजेचं आहे. आणि संस्कार हे लाँग टर्म असतात. संस्कार हे थोड्या काळाचे, मी दोनदा चारदा गाणी म्हटलं की मला ते गाणं आलं पाहिजे अशा पद्धतीचा संस्कार असतो. संस्कार म्हणजे खूप मोठा कालावधी तुम्हाला तुमच्या गळ्यावरती काम करायला लागतं. तर हे कारण आहे, समजून घ्यावं. म्हणून मी शिकवत नाही, गाणी शिकवत नाही मी. कारण गळाच तयार नसेल ना, तर त्या गळ्यातनं त्या ज्या हरकती आहेत ना, ज्या मूळ गाण्यामध्ये आहेत हरकती, तो सुरेलपणा जो आहे, ते जे स्वर आहेत परफेक्ट लागणारे, ते तुमचे लागणारच नाहीत. तर मग गाणं कसं समाधान देईल?